नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असा गव्हाचा चिवडा. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असा गव्हाचा चिवडा. आपण अनेक प्रकारचे चिवडे खातो, मक्यांचे, लायाचा, पोह्यांचे. तसंच आज आपण गव्हाचा चिवडा बनवणार आहोत. हे बघा, त्यासाठी इथे मी हे गहू घेतलेले आहेत. हे अर्धा किलो इतके मी गहू इथे घेतलेले आहेत. तर आता आपण गव्हाचा चिवडा बनवणार आहोत. त्यासाठी ना गहू हे ना पहिले आपल्याला बनवून घ्यायला लागतात. त्यासाठी हे बघा, इथे मी एक भांडं घेतलंय. त्याच्यामध्ये आता गहू आपण टाकणार आहोत. हे गहू मी साफ करून घेतलेले आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही घाण वगैरे असेल ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. हे बघा, आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून हे गहू आपल्याला 1-2-3 पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. हा गव्हाचा चिवडा आहे ना एकदम मस्त लागतो आणि शिवाय हा पौष्टिक सुद्धा आहे. तर तुम्ही या प्रकारे एकदा नक्की करून बघा. तर हे बघा, आता हे गहू मी 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घेते. हे बघा, इथे मी गहू आता धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे गहू जितपत बुडतील तितपत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी आता पाणी घालून घेतलेलं आहे. बघा, हा गव्हाचा जो चिवडा आहे ना त्यासाठी गहू पहिले बनवावे लागतात आणि हा जो चिवडा आहे तो तुम्ही अगदी वर्षभर सुद्धा बनवून ठेवू शकता. म्हणजे गहू बनवून ठेवलेत ना की तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही याचा चिवडा सुद्धा बनवू शकता. तर हे गहू आहेत ते आपण आज सकाळी टाकलेले आहेत. आता उद्या सकाळी आपण हे उपसणार आहोत. आता रात्रभर आपल्याला असेच हे झाकून ठेवायचे आहे. हे बघा, काल आपण हे गहू भिजत घातलेले, आता आज सकाळी आपण हे बघतोय. हे बघा, पाहू शकता इथे फेस सुद्धा आलाय पाण्याला. आणि बघा, गहू सुद्धा छान असे इथे आता फुगलेत. हे बघा, आता गरमीच्या कारणाने ना जरा याला वास सुद्धा आता यायला लागलेला आहे. आता यातलं पाणी काढून गहू 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पुन्हा आपल्याला असंच हे भरून ठेवायचं आहे. हे बघा, आज दिवस आपला 3रा. हे बघा, पाहू शकता तुम्ही, आज भरपूरच फेस आलेला आहे बघा. आणि गहू सुद्धा छान असे बघा फुललेले आहेत. आता काय करायचं आहे, हे गहू आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ 4-5 पाण्यामध्ये, म्हणजे याचा वास आहे तो जाईपर्यंत आपल्याला धुवायचे आहेत. हे बघा, इथे मी गहू आता 4-5 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि आता गव्हांना वास सुद्धा येत नाही, नाहीतर आंबट आंबट असा वास येतो. आता आपण पुढची तयारी करूया. हे बघा, इथे आता मी टोपामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता गहू आपल्याला या गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे गहू आपल्याला आता छान असे शिजवून घ्यायचे आहेत. सर्व गहू आपण याच्यामध्ये टाकून घेऊया पहिले. आता आपण याला एक चमचा मारून घेऊया पहिला असं. आता ना झाकण ठेवून हे गहू आपल्याला आता शिजवून घ्यायचे. तर हे बघा, इथे एक अर्धा तास झालेला आहे आणि आता गहू आहेत ना हे आता आपले इथे बघा शिजलेले आहेत. आता हे गहू शिजलेत हे कसं ओळखायचं हे तुम्हाला मी आता सांगते. हे बघा, आता तुम्हाला मी सांगते की गहू आता आपले शिजलेत हे आपल्याला कसे ओळखायचे आणि कशा प्रकारे गहू आपल्याला इथे हवा आहे. हे बघा, हा जो गहू आहे ना याच्यावरती हे बघा व्हाईट असं बाहेर आलेलं आहे बघा, बोंड असं. हे असं बाहेर आलं ना की समजायचे की आपले गहू हे शिजले आहेत आणि इतपत आपल्याला हे गहू शिजवून घ्यायचे आहेत. हे बघा, तुम्हाला पुन्हा दाखवते. हे बघा, तुम्हाला दिसत असेल इथे व्हाईट हे बघा आलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला गहू हे करून घ्यायचे आहेत. आता हे परत आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत. हे बघा, गहू इथे धुवून मी एका चाळणीमध्ये ठेवलेले आहेत, जेणेकरून यातलं पाणी सर्व निथळलं जाईल. हे बघा, मस्त असे झालेले तयार गहू आपले. हे बघा,
आता इथे मी एक फडका घेतलाय, तुम्ही कोणताही फडका किंवा काही घेऊ शकता. हे बघा, याच्यात आता हे गहू आपल्याला ओतायचे आहेत. हे बघा, जेव्हा आपण गहू घेतले तेव्हा किती कमी होते आणि आता तुम्ही पाहू शकता गहू आपण शिजवले सुद्धा आणि आपण भिजत सुद्धा घातलेले, तेव्हा गव्हांची साईज आहे ती डबल झालेली आहे. बघा, एकदम भरपूर दिसतात एकदम. आता आपल्याला ना याला लावून घ्यायचंय मीठ वगैरे. आता आपण याला लावून घेणार आहोत. मीठ आपल्याला चवीप्रमाणे एक अंदाजाने घालायचं आहे. हे बघा, जितके गहू असतील त्या अंदाजाने आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे एक अर्धा चमचा पापड खार आणि अर्धा चमचा आपला खायचा सोडा. हे सुद्धा आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. पापड खार आहे तो सुद्धा खारच असतो, त्याच्यामुळे मीठ टाकताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित असंच टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चमचा मी ते इनो घेतलेला आहे आणि त्यानंतर एक चमचा आपला तेल घेतलेलं आहे, जे आपण जेवणामध्ये वापरतो ते. आता हे सर्व आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे सर्व गव्हांना आपल्याला हे मीठ वगैरे व्यवस्थित असं चोळून चोळून लावून घ्यायचं आहे. हे बघा, इथे सर्व आता आपण व्यवस्थित लावलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा फडका आहे ना तसं आपल्याला घट्ट असं आता याला बांधून घ्यायचं आहे गहू हे याच्यामध्ये. हे बघा, आता हे आपल्याला 1-2 तास तरी आपल्याला असेच ठेवायचं आहे, जेणेकरून मीठ वगैरे याला व्यवस्थित असा लागला जाईल. आणि हे बघा, इथे आता 2 तासानंतर मी ते गहू आहे बघा सुकत लावलेत उन्हामध्ये. आणि ऊन सुद्धा छानच आहे, कडकडीत पडलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे उन्हामध्ये आता हे सुकवून घ्यायचे आहेत. हे बघा, तर हे बघा, इथे आपण गहू 4 दिवस उन्हामध्ये सुकवलेले आहेत, कारण की आता ऊन थोडं कमी आहे, त्यासाठी मला इथे 4 दिवस लागलेले आहेत. आणि जर ऊन जास्त असेल तर 3 दिवसामध्ये हे गहू एकदम छान असे सुकले जातात. मी तुम्हाला सांगते की गहू आपल्याला कसे सुकून घ्यायचे. ते बघा, दातामध्ये घेतल्यानंतर कडकन असा आवाज आला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला गहू हे करून घ्यायचे. आता हे आपले गहू चिवडा बनवण्यासाठी रेडी झालेले आहेत. आता आपण चिवडा बनवण्यासाठी घेणार आहोत. आता इथे एक मी पॅन घेतलेला आहे. पॅन आपण पहिला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तुम्ही काही घ्या, कढई घेतली तरी चालणार आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला हे गहू टाकायचे आहेत. एकदम जास्त नाही टाकायचे, थोडे थोडे गहू आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. आणि एक ना आपल्याला असा फडका घ्यायचा आहे आणि त्या फडक्याच्या साहाय्याने आपल्याला हे असं फिरवून घ्यायचं आहे. अलगद अलगद फिरवायचं, म्हणजे गहू आहेत ना हे मस्त असे फुलले जातात. हे बघा, तुम्ही पाहू शकता इथे आता आपले गहू आहेत ना छान असे येते ते फुलायला लागलेत. हे बघा, मस्त फुलतायत एकदम. असंच आपल्याला थोडं फडका असा फिरवत राहायचं आहे. आणि गहू आहेत ना हे आपल्याला व्यवस्थित असेच फुलवून घ्यायचे आहेत, की गहू व्यवस्थित फुलले ना की चिवडा सुद्धा मस्त असा कुरकुरीत असा होतो. हे बघा, कसे मस्त फुललेत गहू. हे बघा, हे आता मी काढून घेते, तुम्हाला आणखीन एकदा मी दाखवते. हे बघा, पुन्हा एकदा आपण थोडे गहू टाकायचे आणि असं आपल्याला फडक्याने फक्त फिरवायचं आहे. पण आपल्याला आधी जे भांडं आपण काही घेऊ ना ते आपल्याला पहिलं गरम करून घ्यायचं एकदम, नंतर मीडियम गॅसवर आपल्याला असं करून घ्यायचं की गहू छान असे फुलले जातात. हे बघा, इथे आता गहू आता आपले मस्त असे फुलायला लागले आहेत, पाहू शकता तुम्ही. काहीच मिनिटात हे एकदम मस्त असे गहू फुलतात. हे बघा, आता अशा प्रकारे ना सर्व गहू आहेत ना ते मी असेच फुलवून घेते.
हे बघा इथे सर्व गहू आपण हे बघा छान असे फुलून घेतलेले, एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहेत. आता हे आपले रेडी आहेत. आता आपण याचा चिवडा बनवणार आहोत. तर याच पॅनमध्ये आपल्याला 1-2 चमचे इतके तेल घालून घ्यायचं आहे. आपण इथे जास्त तेलाचा नाही वापर करणार, अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. तेल छान गरम असं होऊन द्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा मोहरी. मोहरी सुद्धा आपल्याला छान अशी तडतडून घ्यायची आहे. त्यानंतर थोडंसं हिंग, त्यानंतर मी ते 10-12 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत. आता हे लसूण सुद्धा आपल्या याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला ना हा लसूण आहे ना तो छान असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे. असं नरम वगैरे नाही ठेवायचा, छान असा आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचा आहे. कारण जेणेकरून आपला जो चिवडा आहे ना तो नरम नाही पडला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हा लसूण सुद्धा कमी गॅसवर छान असा परतून घ्यायचा आहे. हे बघा इथे लसूण आपला छान असा झालेला आहे. आता याच्यामध्ये टाकणार आपण कढीपत्ता. आता कढीपत्ता सुद्धा आपल्याला कुरकुरीत असाच करून घ्यायचा आहे. हे बघा कढीपत्ता सुद्धा आपला इथे छान असा झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत हळद. त्याच्यानंतर इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलंय. यावेळेस आपला गॅस एकदम आपल्याला बारीक ठेवायचा आहे, जेणेकरून आपण जे मसाले टाकलेत ते करपले नाही पाहिजेत. थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता आपल्या याच्यामध्ये टाकायचे आहेत शेंगदाणे. इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेत. हे बघा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असे तळून सुद्धा घेऊ शकता, पण इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. हे सुद्धा आपल्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर गहू. हे बघा मस्त असे फुललेले गहू आपले. आपण गव्हांना सुद्धा मीठ लावलेलं आहे आणि मीठ सुद्धा छान लागलेलं आहे एकदम. तरी सुद्धा आपण आता शेंगदाणे वगैरे टाकलेले आहेत, त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. तुम्ही टेस्ट करून सुद्धा घालू शकता. आता हे मस्त असं आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपला मस्त असा चिवडा इथे तयार झालेला आहे आणि खूप टेस्टी लागतो हा. हे बघा इथे चिवडा आता आपला मस्त असा मिक्स करून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा आपला इथे रेडी झालेलाच आहे. पण आता याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 पाव चमचा इतकी पिठी साखर. याच्यापेक्षा थोडी जास्त टाकली तरी चालणार आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालणार आहे. पण ना थोडीशी साखर टाकली ना की एक मस्त टेस्ट येते या चिवड्याला. त्यासाठी ना थोडीशी घालायची आणि मिक्स करून घ्यायची आपल्याला व्यवस्थित अशी. आणि आता मस्त असा चिवडा आपला इथे तयार झालेला आहे. आता आपण तो काढून घेणार आहोत. तर इथे आपला पौष्टिक असा गव्हाचा चिवडा इथे तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतं एकदम आणि या टेस्टी सुद्धा लागतो. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.